महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पनवेलमधील एका गृहनिर्माण सोसायटीत 7 वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत खान्देश्वर पोलिसांनी आरोपी सुमेध नंदकिशोर भोक्षे याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात खेळत असताना आरोपीने तिला खेळण्याच्या बहाण्याने एकांत स्थळी नेल्याचा आरोप आहे। त्यानंतर मुलीसोबत अश्लील वर्तन करत अयोग्य कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घाबरलेल्या मुलीने तत्काळ तेथून पळ काढला, मात्र आरोपीने कोणालाही याबाबत सांगू नकोस असे सांगितल्याने मुलगी काही दिवस गप्प राहिली। नंतर तिने हा प्रकार आपल्या मित्राला सांगितला आणि त्यानंतर संपूर्ण घटना कुटुंबियांच्या निदर्शनास आली। पालकांनी तात्काळ खान्देश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिला व लहान मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान नवी मुंबई आणि पनवेल परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या सलग घटना समोर येत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे। नागरिकांनी अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।